मित्रांनो, आपण नेहमी म्हणतो देवाचं नामस्मरण म्हातारपणी करू. आता तर तरुण वय आहे, स्वप्न आहेत, ध्येय आहेत, संघर्ष आहेत. पण खरंच विचार करा, जर तरुण वयात मन भरकटलेलं असलं, जर इच्छांनी आपल्याला ओढत नेलं असेल आणि जर जीवनाला दिशा देणारा आधार नसेल, तर पुढचं आयुष्य कसं असेल? म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तरुण वयात देवाचं नामस्मरण का अवश्य आहे, हे फक्त श्रद्धेचं नाही तर आयुष्य घडवण्याचं गुपित आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कदाचित तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळेल. तरुण वय हे जीवनातील अनमोल वय असतं. त्या वयात मनुष्य जे काही करेल, म्हणजेच कर्तृत्व करेल, त्याच कर्तृत्वाची पावती मनुष्याला पुढे जीवनात यशस्वी करते. कारण या वयात मुले हुशार असतात, मॅच्युअर्ड असतात. तरुण रक्त अंगात सळसळते. या वयात जे कर्म तरुण करेल त्या कर्माचे दुःख व सुख त्या जीवाला भोगावे लागतात. मग हे दुःख भोग कमी होण्यासाठी, जीवनात प्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी व आपल्या जीवनात देवाची शक्ती प्राप्त होऊन या नरदेहाचा उद्धार करण्यासाठी तरुण वयात नामस्मरण करायचे असते. म्हातारपणी नामस्मरण होत नाही, कारण त्यांनी पूर्ण जीवन संसाराचे चिंतन करण्यासाठी घालवले असते. त्यामुळे त्यांच्याकडून नामस्मरण झाले तरीही ते देवाला पोचते, पण दैवी शक्ती त्यांना मिळत नाही. तर ही शक्ती तरुण वयातच मनुष्याला मिळते. नामस्मरण हे तरुणांना जीवनात प्रगती करण्यासाठी एक अमृतच असते. त्या नामस्मरणाच्या अमृताच्या प्रत्येक घोटाला त्यांना दैवी शक्ती मिळते. नामस्मरण का करायचे असते? कारण तरुण वय हे अल्लड असते. त्या वयात मुलांचे विचार व मन स्थिर नसते. मग त्या मनाला, विचारांना स्थिर फक्त नामस्मरणच करते. त्यांना या वयात जगाचा अनुभव नसतो. कोण कधी फसवेल, कधी घात करेल किंवा जीवनात कधी मृत्यू येईल हे सांगता येत नाही. पण नामस्मरणाने खूप काही समस्या जीवनात सुटू शकतात. हल्लीच्या मुलांना नेट, टीव्ही, मोबाईल यांचे वेड लागल्यामुळे त्यांची बुद्धी स्थिर नाही. सतत तेच जीवन जगल्यामुळे मुलांच्या मनात वाईट विचार येतात. बारीक सारीक गोष्टीवरून चिडतात, लगेच राग येतो. काही वेळेला तो राग मनात बसल्यामुळे ही मुले दुसऱ्याचा घात करतात. पैशासाठी व्यभिचार करतात. पैसा श्रेष्ठ आहे, संस्कार कमी आहेत, अशी यांची विचारसरणी असते. त्यात त्या स्पर्धा परीक्षा स्वतःच्या आत्म्याला व शरीराला त्या परीक्षेत सतत गुंतवून ठेवले असल्यामुळे त्यांना जीवन हे नीरस वाटते. दुसऱ्यांच्या पुढे जाणे, खूप पैसा कमवणे हेच यांचे ध्येय असते. पण मन ह्या सुख वस्तू मिळवल्यामुळे विचलित होऊन काही वेळेला मुले वाम मार्गाला जातात. कारण वाम मार्गाला जाण्याचे कारण त्यांचे मन स्थिर न राहणे. या मनाला स्थिर करण्यासाठी तरुण वयात नामस्मरण करायचे असते. नामस्मरणाने एक वेगळीच दैवी शक्ती प्राप्त होते. मुलांचे मन स्थिर राहिल्यामुळे जे काही वाचलेले सर्व लक्षात राहते. वाईट कर्म करायला मन त्या मुलांचे घाबरते, कारण मनात नामाची माळ जपली जाते. तरुण मुले वाईट कर्म करत नाहीत, त्यामुळे त्यांच्या हातून पाप घडत नाही. म्हणून ते जीवनात प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात. नामस्मरणामुळे खूप मेहनत करायची जिद्द निर्माण होते. जसे जसे नामस्मरण वाढते तसे दैवी शक्ती वाढते. त्यामुळे त्यांना जीवनात कितीही वाईट प्रसंग आला की देव त्यांचे रक्षण करतो. त्यांच्या जीवनाची दोरी देवाच्या हातात असते. देवाचे संरक्षण वलय त्या मुलांना प्राप्त होते. चेहऱ्यावर मेकअपची गरज भासत नाही, तर आपोआप तेच येते. तरुण मुले आणखी सुंदर दिसू लागतात. ईश्वरी अंश त्यांच्यात तयार होतो. चिंता, भय याची जागा त्यांच्या जीवनात देवाच्या चिंतनाने घेतलेली असते. देवालाही सुंदर ताजी फुलं आवडतात. म्हणजेच तरुण काळा असो या गोरा, पण त्यांचे सुंदर निष्पाप मन देवाला आवडते. म्हणून तरुण वयात नामस्मरण करायचे असते. म्हातारपण आता कोणी पाहिले आहे? मृत्यू कधी येईल सांगू शकत नाही. आज मी या व्हिडिओमध्ये बोलत आहे, उद्या तुम्हाला दिसेल की नाही सांगू शकत नाही. म्हणून देवाचे दिवसातून एकदा तरी नामस्मरण करा, कारण जीवनातले खरे अमृत तेच आहे. तर मित्रांनो, तरुण वय म्हणजे आयुष्याचा पाया घालण्याची वेळ असते. या वयात जर मनाला देवाच्या नामाचा आधार मिळाला तर संकटात मन ढळत नाही, यशात अहंकार येत नाही आणि अपयशात निराशा टिकत नाही. देवाचं नामस्मरण म्हणजे संसार सोडणे नव्हे, तर संसार करताना स्वतःला हरवू न देणं आहे. आज जर तुम्ही एक पाऊल नामस्मरणाकडे टाकलं
तर उद्या आयुष्य तुम्हाला 1000 पावलं पुढे नेईल. हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर लाईक करा, आपल्या जवळच्या तरुण मित्रापर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक जीवनाला दिशा देणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटी एकच सांगते, तरुण वयात लागलेलं देवाचं नाव संपूर्ण आयुष्य सावरणारं ठरतं. जय श्रीराम, हर हर महादेव. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा.